विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सह्याद्री पर्वत व महाराष्ट्रातील इतर डोंगर रांगा यांची माहिती घेणार आहोत. सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे. सह्याद्री पर्वत बेसॉल्ट या प्रमुख खडकापासून बनलेला आहे. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असे म्हणतात. पश्चिम घाट हा पूर्व घाटापेक्षा उंच आहे. सह्याद्री पर्वत हिमालयापेक्षाही जुनी पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वताचे वय सुमारे 66 दशलक्ष वर्ष इतके आहे. सह्याद्री पर्वत भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर धावणारी उत्तर-दक्षिण पर्वतरांग आहे. घाट उत्तरेकडे साल्लेर मुल्लेर शिखरापासून दक्षिणेकडे अरबी समुद्रास समांतर पसरला असून सुमारे 1600 किलोमीटर लांबीचा आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 ते 1600 मीटर आहे. पश्चिम घाट हा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात विस्तारलेला आहे. सह्याद्री पर्वत हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवतो. सह्याद्री पर्वतामुळे कोकणात अतिवृष्टी होते. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. पर्जन्यछायेचा प्रदेशात महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहिल्यानगर व मराठवाड्याचा काही भाग येतो. सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक असल्याने अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या असे नद्यांचे विभाजन झाले आहे. सह्याद्रीचा पश्चिम उतार हा तीव्र स्वरूपाचा असून पूर्व उतार हा सौम्य स्वरूपाचा आहे. सह्याद्री पर्वताचा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात 12.2% वाटा आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी 440 किलोमीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रात सरासरी उंची 915 ते 1220 मीटर आहे. सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे नाशिक व अहिल्यानगर जिल्हा दरम्यान आहे. कळसुबाईची उंची 1646 मीटर असून कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणतात. सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेल्या आहेत. सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील 3 प्रमुख डोंगररांगा व त्यादरम्यानच्या नद्या पाहूया. 1. सातमाळा अजिंठा डोंगररांगा. सातमाळा रांगा नाशिक जिल्ह्यात तर अजिंठा डोंगर रांगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळतात. सातमाळा अजिंठा डोंगरांमुळे उत्तरेकडे तापी व दक्षिणेकडे गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले आहे. 2. हरिश्चंद्र बालाघाट रांगा. या रांगांमुळे गोदावरी व भीमापुरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र डोंगर रांगा प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात पसरल्या आहेत. बालाघाट डोंगररांगा अहिल्यानगर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व नांदेड जिल्ह्यात विस्तारलेल्या आहेत. 3. शंभू महादेव डोंगररांगा. या रांगांचा विस्तार प्रामुख्याने महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो तसेच समोर कर्नाटक राज्यातील काही भागात विस्तारलेला आहे.